तर आपली गौरी एक नाही तर दोन वासरांची आई आहे. रामकृष्ण हरी, मी जयदीप राजे आणि आता आपण आहोत देवाच्या आळंदीमध्ये. तर ही गोष्ट आहे राधा नावाच्या वासराची. लहानपणीच आपल्या राधाची आई तिला सोडून गेल्याने तिचा सांभाळ आपल्या गौरीने केला. गौरीने तिच्या वासरासोबतच राधाचा सुद्धा आपलं वासरू समजून सांभाळ केला. त्यामुळे लहानपणापासूनच ही दोन्ही वासरे अत्यंत प्रेमाने सोबत राहतात, खेळतात आणि गौरी सुद्धा दोघांवर एकसारखे मनापासून प्रेम करते. भगवान श्रीकृष्णांनी गायींची अनन्य भावाने सेवा आणि पूजा केली होती. गोपालनामुळे कृष्ण गोपाळ झाले. आपल्या श्रीकृष्णांनी गोमातेची एवढी सेवा केली होती, त्यामुळे त्याचे नक्कीच काहीतरी कारण असणार. महाभारतात गायीची स्तुती करताना म्हटले आहे, मातर सर्व भूतानाम गाव सर्व सुखप्रदाहा. अर्थात सर्व सुख प्रदान करणारी गायी सर्व प्राणीमात्रांची माता आहे. त्यामुळेच तिला आपण गोमाता असे बोलतो. तसेच महाभारतात म्हटले आहे की गायीमध्ये लक्ष्मीचा वास असतो. गायीचे अस्तित्व असलेल्या ठिकाणी पापे राहू शकत नाही. या कारणामुळे पूर्वीपासून आपल्या प्रत्येकाच्या घरात एक तरी गाय असायची. पण आता या आधुनिकीकरणामुळे, जागेच्या अभावी, फ्लॅट सिस्टीम यासारख्या अनेक कारणांमुळे लोकांनी गोमातेचे पालन करणे सोडून दिले आहे. त्यामुळे भारतीय प्रजातीच्या गोवंशाची रक्षा होणे गरजेचे आहे. गायीचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र या सर्वांचे एका विशिष्ट प्रमाणामध्ये मिश्रण केल्यास पंचगव्य बनते. आयुर्वेदामध्ये असे म्हटले आहे की पंचगव्याचे सेवन केल्याने मानवाच्या अनेक व्याधींचे निवारण होते. गायीचे महत्व आणि तिची उपयुक्तता बघता तिची सेवा आणि तिचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आपल्या ह्या पेजला फॉलो करून ह्या गोरक्षणाच्या मोहिमेमध्ये सामील व्हा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय शिवराय, हर हर महादेव.